सो हे गाईज काय बोलतो आपली कशा सगळे वेलकम बॅक टू जयेश ब्लॉग्स. आणि गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आपला वंटी पण आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप जास्ती मजा येणार आहे, कारण का आय नो ह्या वर्षीचा आपला बड्डेचा ब्लॉग राहिला होता, कारण का ह्या टायमाला मी बड्डेला जरा खूपच लांब होतो आणि खूप मजा केलेली. सो त्यामुळे बट आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे आणि खूप धमाल करणार आहे, कारण का आजच्या ब्लॉगमध्ये आपला बड्डे सेलिब्रेशन असणार आहे. आणि नक्कीच मी आता आहे आपल्या अंबरनाथमध्ये आणि आता चाललो आहे शुभम दादाच्या घरी. बघू शकता अशी दादाच्या घराच्या बाहेरच होतो आम्ही आणि इथूनच ब्लॉग चालू केला आहे, कारण का ब्लॉग बनवायचं लक्षातच नव्हतं. आणि किती सुंदर असं डेकोरेशन केलं आहे टोपल्या मच्छी मार्केट. कोणता रिपोर्टर आला बाई? काय म्हणते बरं ना, बरे जाऊया गाईज आता घरी. गाईज या वर्षीची आई माऊलीची मानाची पालखी आणि आपले आई माऊली दादा म्हणजे आमचे गुरु भेटलेत आणि आता आई माऊलीचं सगळं आता अभिषेक वगैरे चालू आहे. सो तुम्हाला समजेलच की आज काय धमाका होणार आहे ब्लॉगमध्ये. आणि नक्कीच आई माऊलीचा कार्यक्रम म्हणजे जोरदार असतो, कारण का आई माऊलीचा आशीर्वादच असा आहे की तिच्या इथं जो येतो तो कधीच रिकाम्या हाताने जात नाही. आणि आपले दोन्ही मुकुट आहे हे आपल्या यावर्षीच्या मानाच्या पालखीमध्ये आता बसलेत दादाने. तर बघूया कसं काय होतंय. फुल ब्लॉग एंडपर्यंत बघा. काय दादा काय बोलशील आज? बस नंतर बोलू आता. चला गाईस फायनली आता दादाच्या इथून आत्ता आम्ही निघालोय, कारण का घरी चाललोय. आता चाललोय रिद्धीच्या घरी, कारण का तिकडे काय डेकोरेशन केलं किंवा तिकडे काय चालू आहे मॉल ते आम्हाला काहीच नव्हतं माहिती. मी इकडे आलेलो दादाकडे. सो आता चला परत आता रिद्धीकडे चाललोय मस्त की जाऊ वगैरे, आणि तिकडे कसं काय डेकोरेशन होतं किंवा तिकडचं काय जो माहोल आहे आत्ताचा तो जाऊन बघूया. आणि इथलं डेकोरेशन आणि इथली आई माऊलीची आता जी रात्री सेवा असणार आहे किंवा जो आज भंडारा असणार आहे तो आज सगळा बघूया. ब्लॉगमध्ये फुल कंटिन्यू बघा, ब्लॉग खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. सो कंटिन्यू राहा, फुल मजा करूया. चला तर few moments later. बघूया आता काय होतंय. जाऊया घरी मस्तपैकी. आम्ही काही एवढं रेडी नव्हतं होऊन गेलो, कारण का आम्हाला नॉर्मली दादाच्या घरी दर्शनाला जायचं होतं पाया पडायला. सो त्यामुळे गेलेलो. आणि आता ह्याने वरती काय केलं ते देव जाणो, कारण का हे आम्हाला बोलत होते इथं आलं की कॉल करा, तिथं आल्यावर की कॉल करा. सो आता बघूया वरती जाऊन की काय नक्की डेकोरेशन किंवा काय सेलिब्रेशन असणार आहे ते. काय म्हणते सरप्राईज दिलं. सरप्राईज काय बघू काय सरप्राईज आहे. आता हांडी भांडी फोडून टाकू. चला गाईज बघू शकता आता आम्ही आलोय रिद्धीच्या घराच्या बाहेर. इकडं सगळा लफडावाला विषय आहे. धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला अपेक्षा नव्हती अशी कोटची पोरगी बुके देईल, आज भेटलाय पहिल्यांदा. काय आम्ही बरोबर की नाही. आणि हे एवढं सगळं सेलिब्रेशन डेकोरेशन केल्याबद्दल पण धन्यवाद. कुठे एवढे फुगे बिगे भेटले. आता तेव्हाच बोलले कसे काय बोलत आहेत, मला सांगतात की लेट ये. आता समजलं लेट काय ये. रस्त्यात पडलेले उचलून खाली टाकले, मध्ये आम्ही उचलून अशीच भेटलेलीस रस्त्यावर पडलेली. तुला तर अशीच घरी उचलून आणली. तर गाईज कशी वाटते ड्रेसिंग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे छोटंसं गिफ्ट भेटलंय. आणि एक स्पेशल गोष्ट सांगायची तुम्हाला की माझे ब्लॉग कसे फॅमिली मेंबर्स पण बघतात. तर हे सेलिब्रेशन होणार होतं हे मला काय माहिती नव्हतं. अचानक भयानक मध्ये ब्लॉग बनवलाय. आणि हे सगळ्यासाठी खरं तर सगळ्यांना थँक्यू. इथे आपली सगळी चिल्लर मंडळी बसले. हाय बोलू नका, त्याला सांगा लाईक कमेंट शेअर ठोका. आता सांगतो तुम्हाला हे सगळे टॉर्च का दाखवतात. हे बघा कसे बसले टॉर्च धरून, कारण का आता आमचं रील शूट चालू आहे. कारण का आता एवढा खर्च केला तर बोललो एक रील्स तर झालीच पाहिजे, बरोबर ना. आणि आता ओम्या पण एवढा परलीवरून आलाय. दादाला सांगितलंस ना. हा मग आता दादा माझ्या सालट्या घालवाय साप भांडी फोडून टाकल त्या आईच्या गावात. तर चला आता एवढं करतोय आता आपण मस्त की रील पण करू. आणि रील तुम्हाला इंस्टाग्रामलाच बघायला भेटेल. सो कंटिन्यू राहा.
फॅमिली ब्लॉग बघतो म्हणून सांगतो. इकडे रिद्धीची मम्मी सुद्धा आहे, त्यांना पण दाखव. नाही तर असं नको व्हायला उद्या की मुलगी एकटी घरात आहे आणि असं काय प्रॉब्लेम नको व्हायला. काय बरोबर की नाही? हा, सगळ्यांचा सपोर्ट आहे फुल एकदम. राडा करायचा आहे, होऊ दे खर्च. आई आहे सरपंच. तुला माझ्याकडून बर्थडे गिफ्ट. आईच पहिला गिफ्ट, दुसरा गिफ्ट भेटलंय. पहिलं गिफ्ट सकाळीच भेटलेलं. काय ह्याच्यात साडी बापरे गाईज व्हाईट शर्ट आपल्याला गिफ्ट भेटलाय मस्त पैकी. याच्यावरती चित्र काढायचं एकदम वेगळं राहायचं. तो नंतरला देन तेव्हा फायनल बघ. पण आता तुला दाखवणं सगळं काय त्याच्यावर काही नाही लिहिलं. आम्ही हुशार आहे. दिवेकर हुशार असतात दिवेचे. हो. अरे म्हणजे दिवे आपण गाववाले ना शेवटी म्हणून बोलतो. धन्यवाद धन्यवाद या गिफ्ट बद्दल धन्यवाद. मी काय नाही आणलं तुझ्यासाठी. पण नाही काय आणलंय, मी पण नाही काय आणलंय. आता काय बेइज्जती करू नको बस. हा ना. अरे लाज वाटते का तुम्हाला? लाज गिफ्ट नाही आणले असं बोलतो ना. तू लहान आहेस का? मग मी बिस्किट असेल घेऊन. आपण ह्यांना पावभाजी आणली होती ना, ह्यांना मी एवढं फक्त भाजीच चॉकलेट देऊ. पावभाजी आणली ती पावभाजी देऊ. हो काय ती पावभाजी माझ्याकडून आहे. EMI केलं वाटतं. तर चला गाईस फायनली सगळं सेलिब्रेशन झालंय आणि आता आम्ही लोक जेवायला बसवतो. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय बिकॉज ह्याचा जो सेकंड पार्ट असणार आहे तो खूप खतरनाक असणार आहे. आणि बाहेर खूप एन्जॉय चालू आहे, खूप नाचतायत, खूप धिंगाणा चालू आहे. सो त्यामुळे आता मी आलोय रिद्धीच्या बेडरूम मध्ये आणि इकडे येऊन ब्लॉग शूट करतोय. खूप राडा होणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये आणि खूप राडा झालाय खरं तर. अजून पुढचा पार्ट बघायला सेकंड पार्ट नक्की बघा. आता मी जेवून घेतो आणि जो सेकंड पार्ट असणार आहे त्यात सुद्धा खूप राडा होणार आहे. कारण का तिथे आपण शुभमदाच्या घरी जो आजचा सोहळा आहे जो एकदम जोरदार असणार आहे तो बघणार आहोत. सो कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. पार्ट 2 ला तो आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आणि 100% खूप सारा प्रेम द्या. ज्या ज्या लोकांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लवकर जावा आणि भावाला सबस्क्राईब करा. वाट लावून टाकू, फुल मचून टाकू. जय एकविरा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पार्ट 2 बघायला विसरू नका. जय एकविरा.